चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघून घेणार बघा मित्रांनो, सामाजिक शास्त्र म्हणजे काय इतिहास व राज्यशास्त्राचा बघा मित्रांनो पेपर 1 म्हणजे काय इतिहास व राज्यशास्त्राचा पेपर कसा असू शकतो. तुम्हाला सोमवारी पेपरचा पॅटर्न काय असणार आहे, कोणकोणते क्वेश्चन तुम्हाला IMP असणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये आपण बघणार आहे. बघा मित्रांनो, आपला जो फॉर्मॅट आहे 2+1 चा बघा, त्यामध्ये मी ऑलरेडी एक क्वेश्चन पेपर टाकलेली आहे, तीही बघून घ्या. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल, पूर्ण व्हिडिओ बघून घ्या. त्या व्हिडिओने तुम्हाला जे सांगितले ते पूर्ण ॲक्युरेटली करून घ्या मित्रांनो, ठीक आहे ना. लक्षात घ्या, तुम्हाला जे सांगतो याच्या बाहेरचं कुठलाही प्रश्न तुम्हाला बाहेरचं येणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, जे क्वेश्चन तुम्हाला देणार ते टिक मार्क करून घ्या, त्याची उत्तरं चांगल्या प्रकारे पाठांतर करून घ्या. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघत आहोत आपण मित्रांनो आता इयत्ता 10वीचा इतिहासाचा सोमवारचा पेपर हा कसा असू शकतो बघा. चला आता पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो, दिलेल्या पर्यायापैकी तुम्हाला योग्य पर्याय निवडून काय करा, तुम्हाला विधाने पूर्ण करायचे. ओके ना. बघा आता पहिला दिले बघा मित्रांनो, लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या या चित्राचा समावेश लुर्व संग्रहालयात आहे. कुठल्या संग्रहालयामध्ये आहे तर बघा, नेपोलियन, मोनालिसा, हॅन्स स्लोवर. तर मित्रांनो लक्षात घ्या, हॅन्स स्लोवन बघा, त्याचं उत्तर आहे बघा मोनालिसा. कुठे आहे बघा मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला काय तर मोनालिसा. कारण पॅरिस शहरातील लुर्व संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली होती. बरोबर आहे. त्यानंतर काय फ्रेंच राज्यघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुर्व संग्रहालयात काय केलं, प्रथम प्रदर्शित केले होते. त्यामध्ये काय लिओनार्दो विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने काय रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा काय समावेश आहे. बरोबर का नाही. मग नंतर काय झालं का, जेव्हा फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेला जो राजा होता, म्हणजे पहिला फ्रान्सिस होता, यांच्या पदरी होता. आणि त्याच्या सध्या ज्या संग्रहालयामध्ये अश्मयुगीन ते आधुनिक काळापर्यंत 3,80,000हून अधिक जास्त कलावस्तू या संग्रहालयामध्ये आहे ती. म्हणून याचं उत्तर आहे बघा मित्रांनो, पर्याय क्रमांक ब मोनालिसा. ओके, चलो नेक्स्ट बघा, थॉमस कुकनी डॅश विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला होता. आपण जी मागची क्वेश्चन पेपर बघितली त्या क्वेश्चन पेपरमध्ये देखील हा यामध्ये एक प्रश्न आलेला होता. बरोबर आहे. उत्तर बघा याच्यामध्ये काय, आता आपल्याला पर्याय बघा अगोदर काय, तर हस्तकौशल्याचा वस्तू, खेळणे असेल, खाद्यवस्तू असेल, आणि चौथा पर्याय बघा पर्यटन तिकीट. तर याचं उत्तर काय बघा मित्रांनो, पर्यटन तिकीट आहे. काय तर पर्यटन तिकीटे हा त्याचा काय योग्य उत्तर आहे. बरोबर आहे. कारण 19व्या शतकाच्या उत्तरार्थ थॉमस कुकने काय केलं की 600 लोकांची लिस्टवर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली होती. बरोबर ना. काय का 600 लोकांची लिस्टर ते लाफबरो अशी रेल्वे सहल आयोजित केली होती आणि पूर्ण युरोपाची वर्तुळाकार सहल यशस्वीपणे घडून आणली. कुकनेच काय केलं का पर्यटक तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यातून आधुनिक पर्यटन युग देखील सुरू झालं होतं. बरोबर आहे. त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. चला पुढे बघा, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकामध्ये बघा काय दिलं तुम्हाला, 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये यांचे नाव अग्रणी आहे. बघा मित्रांनो, कोणतं नाव अग्रणी आहे तर आपलं उत्तर माहीत असणं गरजेचं आहे. काय तर ताराबाई शिंदे. काय तर याचं उत्तर आहे ताराबाई शिंदे, पर्याय क्रमांक 1 आहे. का, कारण भारतीय इतिहास लेखनामध्ये क्षेत्रामध्ये सुरुवातीस प्रामुख्याने काय का पुरुष अभ्यासक असतील, ते कार्यरत असल्यामुळे काय भारतीय इतिहासामधील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे अपेक्षित होते. त्यानंतर काय 19व्या शतकामध्ये स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आले. का, कारण त्यांनी पुरुष प्रधान व्यवस्था असेल, जाती व्यवस्था असेल यांना विरोध करणारे लेखन 1882 मध्ये प्रसिद्ध झालेले स्त्री पुरुष तुलना हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जात होते. बरोबर आहे. म्हणून यांचं उत्तर काय तर ताराबाई शिंदे. आपण हा क्वेश्चन देखील मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण सॉल्व्ह करून घेतला होता. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, आता बघा हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा समजून घ्या. पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून तुम्हाला ती काय करायची पुन्हा लिहायची. आता बघा, हे बघा तुम्हाला दिसतंय कोलकाता नॅशनल लायब्ररी वगैरे, हा क्वेश्चन मागच्या वेळेला आला होता. याच्यावरती खूप सारा आपण बघितलं होता. ठीक आहे ना. याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली होती. हे लायब्ररीचे प्रकार वगैरे किंवा भारतामधील लायब्ररी कोणकोणत्या ती शहरे वगैरे तुम्हाला दिले होते. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला दिले पहिला पर्याय हा बरोबर आहे, कोलकाता नॅशनल लायब्ररी. नंतर दिल्ली बघा नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हा देखील बरोबर आहे. तिसरा बघा हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी, हा देखील बरोबर आहे. आणि तुम्हाला चौथा बघा दिला मित्रांनो, का दिला, पुणे दिला आहे, लायब्ररी ऑफ द एशियाटिक सोसायटी. बघा, तर हे लायब्ररी ऑफ द एशियाटिक सोसायटी हे कुठे, पुण्याला नाही, ते कुठे, ते मुंबईला आहे. बरोबर आहे. कुठे, ते मुंबईला आहे. ठीक आहे ना, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. नेक्स्ट बघा मित्रांनो, विचारवंत दिले ती आणि देशाचे नावं दिले ते. ठीक आहे ना. बघा आता कार्ल मार्क्स
बघा इथं दिलेलं तुम्हाला काय दिलं, कार्ल मार्क्स, नंतर काय इकडे तुम्हाला इंग्लंड, मायकेल फुको, काय दिले मायकेल फुको फ्रान्स दिले, लिओफॉर्ड वॉन रांके जर्मनी दिले आणि हिरोडोट्स बघा काय दिले हिरोडोट्स ग्रीस दिलेले. मग आता यामधून आपल्याला काय करायचं का वेगळा पर्याय तुम्हाला शोधायचा आहे. बरोबर आहे, कोणता आहे बघा मित्रांनो, आता लक्षात घ्या. तर कार्ल मार्क्स नाही तर बघा लक्षात, इथं काय दिलं कार्ल मार्क्स नाही तर तुम्हाला काय मित्रांचं उत्तर असं नाही तर इथं जर्मनी पाहिजे होतं. काय होतं तुम्हाला जर्मनी पाहिजे होतं. बरोबर आहे, ठीक आहे, म्हणून हे काय पहिलं रॉंग आहे. ठीक आहे ना. पुढं बघा मित्रांनो, नियतकालिके दिले आणि कालावधी दिले. साप्ताहिक दिले बघा 7 दिवस. बरोबर आहे, साप्ताहिक असतो 7 दिवसाचा असतो, त्याला आपण बरोबर म्हणतो. बरोबर आहे, ठीक आहे. पुढं बघा मित्रांनो दिले आपल्याला का पाक्षिक 15 दिवस, मासिक म्हणजे 1 महिन्याचा असतो आणि त्रैमासिक बघा काय दिले त्रैमासिक. आता त्रैमासिक म्हणजे काय 3 महिने असतो. बरोबर, किती असतो 3 महिने असतो, पण इथं तुम्हाला दिले 2 महिने तर इथं 3 महिने अपेक्षित होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा काय तर याच्यातला वेगळा आहे. ओके, चला नेक्स्ट बघा मित्रांनो. आता याच्यामध्ये पुढे काय दिले आपल्याला बघा, दिलेल्या सूचनेनुसार कृती करायच्यात कोणत्याही 2 तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. हा क्वेश्चन आपण मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं करून ठेवा. हा खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा, कारण बऱ्याच क्वेश्चन पेपरमध्ये याच्यामध्ये काय होतं काय रिपीट होतात. बरोबर आहे, बघा मग जॉर्ज हेगेल असेल, वॉल्टेर असेल, लिओफॉर्ड व्हॉन रॉके असेल, त्याच्यानंतर काय लिओफॉर्ड व्हॉन रांके असेल, नंतर रेने देआर्क असेल. ठीक आहे ना, हे त्यांची काहीतरी वेगवेगळे प्रकारचे आपले जे युरोपातील तुम्हाला दिसतात का बाबा काय युरोपातील महत्त्वाचे हे विचारवंत होऊन गेले होते. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. भारतातील गुहाचित्रे असलेले राज्य. आता भारतातील गुहाचित्र असलेले राज्य कोणकोणते आहे ते बघा मित्रांनो. तर यामध्ये बघा मित्रांनो आपल्याला कर्नाटक आहे, ठीक आहे ना, मध्य प्रदेश आहे, उत्तर प्रदेश आहे, त्याच्यानंतर झारखंड आहे. ठीक आहे ना, अशा प्रकारचे वेगवेगळे राज्य याच्यामध्ये का यामध्ये महत्त्वाचे काय आपल्याला दिसतात का गुहाचित्रे असलेले राज्य आपल्याला या भारतामध्ये दिसतात आपल्या. ठीक आहे ना, आपल्या देशामध्ये दिसतात. पुढे बघा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. बघा स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे म्हणजे काय, स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर कोणकोणते वृत्तपत्र होते, कोणकोणते आपण त्याच्यामध्ये पेपर होते का जे वाचायला मिळायचे. ठीक आहे ना, बघा मग आता याच्यामध्ये कोणते ज्ञानोदय वगैरे होते, प्रभाकर होते, त्याच्यानंतर काय केसरी मराठा होते, नंतर दर्पण होते. बरोबर ना, अशा प्रकारचे वेगवेगळे वृत्तपत्र होते की जे स्वातंत्र्यपूर्व काळात होते. पुढे बघा टिपा द्या दिलं तुम्हाला. आता टिपा लिहामध्ये बघा आता लक्षात घ्या तुम्हाला याच्यामध्ये कोणतेही 2 तुम्हाला सॉल्व करायचे. त्याच्यामध्ये म्हणजे 3 तुम्हाला दिले असतील, 3 पैकी तुम्हाला कुठलेही 2च सॉल्व करायचे. ठीक आहे ना, समजते ना. मग आता पहिला दिले बघा तुम्हाला द्वंद्ववाद. बघा काय दिलं तुम्हाला द्वंद्ववाद. आता काय का द्वंद्ववादबद्दल तुम्हाला माहिती द्यायची. मग द्वंद्ववाद काय आहेत का जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल या जर्मन तत्वज्ञानाने काय केलं होतं का ऐतिहासिक वास्तवाच्या तर्कशुद्ध मांडणीसाठी द्वंद्ववाद ही विचार पद्धती मांडली होती. बरोबर आहे. पुढे काय का हेगलच्या मतानुसार कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्याकरता तिची 2 विरोधी प्रकारात वर्गवारी करावी लागते. मग जसं काय होतं की खरे खोटे, चूक बरोबर, चांगले वाईट या प्रकारे विचार करण्याच्या पद्धतीला द्वंद्ववाद म्हणजे काय डायलेक्टिक्स. बरोबर आहे, डायलेक्टिक्स असं त्याचं म्हटलं जाईल. या पद्धतीमध्ये काय प्रथम एक सिद्धांत मांडला गेला होता, त्यानंतर काय या सिद्धांताला छेद देणारा विरोध दर्शवणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांताच्या तर्काच्या आधारे ओहापोह केल्यानंतर या दोन्हीचे सार ज्यामध्ये सामावले आहे ते अशा सिद्धांताची काय समन्वय साधणारी मांडणी केली जाते. ठीक आहे ना, हे त्याचं झालं द्वंद्ववाद. पुढे बघा मित्रांनो जनांसाठी इतिहास. बघा काय जनांसाठी इतिहास. मग इतिहासाचा संबंध लोकांच्या वर्तमान जीवनाशी जोडणारे क्षेत्र म्हणजे काय जनांसाठी इतिहास होय. इतिहासद्वारे काय भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान असेल भविष्यकाळ असेल कसा करावा याचा विचार जनांसाठी इतिहासात या इतिहास किंवा या विषयामध्ये केला जातो. नंतर काय वर्तमान काळातील समस्यावरील उपाययोजना करण्यासाठी भूतकालीन घटनाविषयीचे ज्ञान उपयुक्त ठरते. नंतर उपयोजित इतिहास या संज्ञेला जनांसाठी इतिहास हा पर्यायी शब्द म्हणून त्याला वापरला गेलेलं आहे. आता पुढे बघा मराठी रंगभूमी. काय दिलं मराठी रंगभूमी काय एखाद्या व्यक्तीने किंवा समुदायाने ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे काय रंगभूमी आहे. 19व्या काय झालं की स्टार्टिंगला 19व्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होते. बरोबर आहे. सुरुवातीच्या काळात काय ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच प्रसंगे असेल किंवा रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे काय संपूर्ण लिखित संहिता असलेली नाट्य परंपरा सुरुवात झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत
इथं नाटकांची परंपरा देखील सुरू झाली. मग सामाजिक प्रश्न असेल, ऐतिहासिक विषय असेल, ते नाटकाद्वारे हाताळले गेले किंवा नाटकाद्वारे ते दर्शवले गेले. नंतर काय का मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य आत्रे यांच्या नाटकांनी रंगभूमीवर सावरले, बरोबर ना. शिरवाडकर असतील, विजय तेंडुलकर असतील, नंतर वसंत कानेटकर असेल, अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला काय केले होते, समृद्ध केले होते, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायची. पुढे बघा मित्रांनो, पुढील विधाने कारण तुम्हाला काय करायचे, स्पष्ट करायचे. आता काय दिले बघा, सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय आहे बघा. आता हा क्वेश्चन देखील आपण रिपीट झाला, हा पण क्वेश्चनचे आपण उत्तर त्याच्यामध्ये बघितलं होता, बरोबर ना. ठीक आहे ना. पुढे बघा आता 2 नंबरचा बघा, महाराष्ट्रात संत एकनाथांनी भारुडे लोकप्रिय झाली, बरोबर. काय महाराष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली, का झाली, कारण या भारुडांच्या विषयात विविधता आणि नाट्यात्मक होती. त्यानंतर विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला. ही भारुडे चालीवरती गायली जात असते, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असते. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेली संत एकनाथांची ही भारुडे काय म्हणूनच लोकप्रिय झाली होती, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्हाला कारण द्यायचे. आता पुढं काय दिले बघा मित्रांनो, आयुर्वेदिक उपचारासाठी परदेशी पर्यटक भारतात येतात. काय येतात, कारण भारतामध्ये पाश्चात्याच्या वैद्यकीय सुविधांपेक्षा दर्जेदार व स्वस्त वैद्यकीय सुविधा मिळतात. नवीन तंत्रज्ञान व तज्ज्ञ सर्जन आपण जे म्हणतो का भारतात उपलब्ध आहेत, त्यामुळे रोगमुक्त होण्याची खात्री परक्यांना वाटते. भारतात सूर्यप्रकाश मुबलक असल्याने त्यांचा लाभ घेण्यासाठी परदेशी लोक येतात. योग शिक्षण असेल, आयुर्वेदिक उपचार असेल, ही तर भारताने जगाला दिलेले देणगीचे म्हणता येईल. आणि अशा विविध वैद्यकीय उपचार घेण्यासाठी परदेशी लोकांचे काय भारतामध्ये येण्याचे प्रमाण आता सध्या वाढलेले आहेत. पुढे बघा, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणतात, बरोबर. यांचा आपल्याला जे मेजर ध्यानचंद होते यांचा कार्याबद्दल असेल पूर्ण उतारा मागच्या क्वेश्चन पेपर आपण मध्ये बघितला होता, बरोबर का नाही. मग त्याबद्दल तुम्हाला काय त्यांना जादूगार का म्हणतात, हॉकीचे जादूगार, कारण मेजर ध्यानचंद हे त्यावेळचे भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू असेल, संघ नाही कॅप्टन म्हणतो आपण. त्यांनी 1928, 1932 असेल, 1936 असेल, अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीची सुवर्ण पदके मिळवून दिली. नंतर 1932 साली ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध 25 गोल केले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400च्या वर गोल केले होते. म्हणून मेजर ध्यानचंद यांना काय हॉकीतील किंवा हॉकीचे जादूगार असे त्याला म्हणतात, बरोबर ना. काय मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. ओके, चला. तर मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल आपण अगोदर उतारा बघून घेतो, तोही व्हिडिओ बघा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं गेलेलं आहे. ओके, पुढे बघा, दिलेला आता उतारा तुम्हाला वाचायचा आहे. काय दिलं तुम्हाला उतारा वाचायचं बघा. खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे, बरोबर दिसतंय. मग आता याच्यात तुम्हाला काय करायचे, त्याचे उत्तर शोधायचे. आता लक्षात घ्या, मी हळू व्हिडिओ घेतो, तुम्ही थांबवा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित वाचून घ्या का काय तुम्हाला याच्यामध्ये दिलेले. ठीक आहे ना. चला बघा, आता पहिला क्वेश्चन बघा मित्रांनो. तब्येत बरोबर नाही तरी चाललं आहे मित्रांनो, व्हिडिओ काढायचं काम आपलं डेली काम चालूच आहे सध्या, ते काय थांबणार नाही. आता बघा, पहिला बघा, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात घेतली जात असे, बरोबर आहे. प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा ही काय का ऑलिम्पिया या ग्रीक शहरात, काय ऑलिम्पिया या ग्रीक शहरामध्ये घेत जात असं. ठीक आहे ना. इथं बघा दिसतंय तुम्हाला, इथं याचं उत्तर इथं. ठीक आहे ना. पूर्ण उत्तर तुम्हाला तिथंच असणारे, लोड घ्यायची गरज नाही. उतारा फक्त नीट वाचा, मराठी इंग्लिश हिंदी सारखाच उतारा असतो. बघा पुढं, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासूनचे आहे, प्राचीन काळापासून आहे. काय तर प्राचीन काळापासून. पुढे बघा, ऑलिम्पिक स्पर्धेविषयी आपले मत मांडा. काय आपलं मत का, जसं की ऑलिम्पिक ही आंतरराष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. ग्रीस देशांनी जगाला ऑलिम्पिक स्पर्धेची देणगी दिली आहे. नंतर काय का प्राचीन ग्रीस नगर राज्यामध्ये ऑलिम्पिया या नगर राज्यात दर 4 वर्षांनी विविध खेळांची स्पर्धा होत असते. धावणे, थाळीफेक, रथ व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध या अशा प्रकारच्या खेळ ग्रीकांनी सुरू केले व खेळांना नियमित व सुसंघटित स्वरूप दिले. आधुनिक ऑलिम्पिक खेळ दर 4 वर्षांनी होतात. या स्पर्धेत भाग घेणे, विजय मिळवणे सन्मानाने मानले जाते, कारण जगभरातील खेळाडूंमध्ये हा सन्मान मिळवता येतो. अशा प्रकारे तुम्हाला याच्याबद्दल माहिती लिहायची. ओके, नेक्स्ट बघा मित्रांनो, पुढील प्रश्नांची तुम्हाला सविस्तर उत्तर द्यायचे. आता बखर म्हणजे काय, काल आपण हा क्वेश्चन पूर्णपणे बघून घेतला होता, बरोबर आहे.
पूर्णपणे आपण बघून घेत होता काय बखर म्हणजे काय हे सांगून बकरीच्या प्रकाराविषयी तुम्हाला काय करायचं सविस्तर माहिती सुचवायची। मग आता बखर म्हणजे काय काय ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे का जो शूरवीरांचे गुणगान असेल, ऐतिहासिक घडामोडी असेल, लढाया असेल, थोर पुरुषांची चरित्रे असेल याविषयी लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते। नंतर काय का मराठी भाषेत विविध प्रकारची बखरी उपलब्ध आहे ती यातील एक महत्त्वाची बखर म्हणजे काय सभासद बखर होय। अशा प्रकारे तुम्हाला काय करायचे मित्रांनो चांगल्या प्रकारे लक्षात घ्या, याचं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला उत्तर मी सांगितलेले आहे ते ठीक आहे ना। मागचं सगळं बघून घ्या, व्हिडिओ चेक करा, त्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला माहिती देईल आणि त्यातले हे IMP क्वेश्चन बघा आणि याचे IMP क्वेश्चन करा, काही लोड येणार आहे। पुढे बघा इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 6 तुम्हाला काय करायचे का किमान 6 तरी पर्याय तुम्हाला सुचवायचे। मग आता काय केले जाऊ शकतात का किल्ले स्मारके असेल, राजवाडे असेल, त्या अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली जाते बरोबर। वास्तूची नासधूस करणे, यावर नाव लिहिणे व कोरणे टाळण्याबाबत उपाय योजावेत। ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळावेत, त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी। ओव्या असतील, लोकगीते असेल आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे। प्राचीन ग्रंथाचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे। ओलसरपणा असेल, दमट हवा असेल यामुळे बुरशी लागते म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी बरोबर ना। कीटकनाशक औषधांचा वापर करावा। या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळीचे सल्ले घ्यावे। ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कडक कायदे करावे। या साधनांच्या महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे। अशा प्रकारे तुम्ही याच्यातले उपाय सांगू शकता। पुढे बघा पर्यटन विषय बघा, पर्यटन संबंधित व्यावसायिक क्षेत्र स्पष्ट करा। हा पण क्वेश्चन बघित होता कारण लक्षात घ्या हे क्वेश्चन IMP आहे, ते सगळे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या आणि याला लगेच पाठांतराला तुम्हाला सुरुवात करायची ठीक आहे ना। पुढचा क्वेश्चन बघा अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्त्वाची आहेत बघा। काय दिलं आता अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाच्या म्हणजे काय जसं की महत्त्वाच्या नोंदी असलेले कागदपत्र, त्यात कोणतेही बदल न करता सुरक्षित ठेवणे, महत्त्वाच्या कागदपत्राची गोपनीयता जपणे, कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे, जुन्या कागदपत्राची वाळवी, दमट हवा असेल इत्यादीपासून संरक्षण करणे, अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे, संगणकीय प्रणालीचा वापर करणे, विभागीय स्थानिक अभिलेखागारे स्थापन करणे, राष्ट्राचा सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे हे त्याचं योग्य उत्तर आहे ठीक आहे। पुढे बघा पुढीलपैकी कोणत्या कायद्यांद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास व स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केले आहे। माहितीचा अधिकार, हुंडा प्रतिबंध कायदा, अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा। तर याचं उत्तर आहे बघा मित्रांनो हुंडा प्रतिबंधक कायदा। काय याचं उत्तर हुंडा प्रतिबंधक कायदा हे त्याचं काय मित्रांनो लक्षात घ्या योग्य उत्तर आहे। ओके चला नेक्स्ट बघा मित्रांनो 1986 साली काय सांगितलं 1986 साली डॅश डॅश अस्तित्वात आला। काय अस्तित्वात आला तर ग्राहक संरक्षण कायदा। कोणता कायदा आला तर लक्षात घ्या 1986 साली लक्षात घ्या काय 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला होता। ओके चलो नेक्स्ट बघा चुकी बरोबर दिलं तुम्हाला संविधानाचे स्वरूप एखादा जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते बरोबर आहे। काय का संविधानाचे स्वरूप हे एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते बरोबर की नाही, कारण संविधान हे लिखित स्वरूपात असते तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रवाही असते। संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो। संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते। संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळेच त्यांचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते ठीक आहे ना। पुढे बघा विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात। हा आपण क्वेश्चन बघितला होता बरोबर आहे, घेऊ शकतात बरोबर। एखाद्याचं मरणबिरण झालं किंवा एखाद्याला राजीनामा दिला त्यावेळेला काय पुन्हा पोट निवडणूक घेतल्या जातात बरोबर आहे, आपण हा क्वेश्चन बघितला होता। पुढे बघा चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते चूक। काय चळवळीला एकदम जी काही चळवळ असेल त्याच्यानंतर आंदोलन असेल या आंदोलनाला पूर्णपणे खंबीर नेतृत्वाची गरज असते बरोबर का नाही। म्हणून हे विधान कसं असणार आहे चूक असणार आहे। का गरज असते कारण लक्षात घ्या का जेव्हा कोणतीही चळवळ असेल नेतृत्वामुळेच काय क्रियाशील राहते आणि व्यापक बनते। चळवळीचे यशापयशी खंबीर नेतृत्वावरती अवलंबून असते। नंतर काय चळवळीचा कार्यक्रम असेल, आंदोलनाची दिशा असेल, तीव्रता असेल किंवा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वाचे योग्य निर्णय असू शकतात। मग खंबीर नेतृत्व लोकांपर्यंत पोहोचून जनाधार मिळू शकेल व चळवळीची परिणामकारक वाढू शकते म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते बघा मित्रांनो ठीक आहे ना। म्हणजे वरचं उत्तर चूक आहे ठीक आहे। पुढे बघा तुम्हाला दिले
पुढील संकल्पना स्पष्ट करा. आता बघा, राष्ट्रीय पक्ष आणि भ्रष्टाचार ह्या गोष्टी आपण हे दोन्ही पॉईंट याच्यामध्ये आपण क्लिअर करून घेतले होते, बरोबर ना. कोणकोणते राष्ट्रीय पक्ष आहेत ती, नंतर भ्रष्टाचार काय प्रकारे, हे पूर्णपणे आपण क्लिअर करून घेत होतो मित्रांनो, ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात घ्या, तोही व्हिडिओ बघून घ्या, नसाल बघितलं तर बघून घ्या आणि हे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या आणि पाठांतर करून घ्या. बघा आता बघा मित्रांनो, काय दिलं तुम्हाला, बघा भारतातील प्रमुख चळवळी. आता भारतामध्ये कोणकोणत्या प्रमुख चळवळी होत्या बघा, जसं की बघा, ठीक आहे, बघा जसं की शेतकरी चळवळ असेल, नंतर काय का आदिवासी चळवळ असेल, बरोबर आहे, काय आदिवासी चळवळ असेल, नंतर काय कस्तुरी चळवळ असेल, त्याच्यानंतर काय मित्रांनो का कामगार चळवळ असेल. या अशा प्रकारच्या महत्त्वाच्या काय का आपल्याकडे भारतामध्ये चळवळी होऊन गेल्या किंवा आहेत. ओके, पुढे बघा संकल्पना चित्र पूर्ण करायचे. बघा भारतातील प्रादेशिक पक्ष, बघा काय दिलं तुम्हाला, भारतातील प्रादेशिक पक्ष तुम्हाला दिलेले आहेत. आता याच्यामध्ये कोणकोणते असे प्रादेशिक पक्ष आहेत का ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे, लक्षात घ्या. जसं की बघा मित्रांनो, इकडे शिवसेना असेल, जम्मू आणि काश्मीर कॉन्फरन्स असेल, शिरोमणी अकाली दल असेल, आसाम गण परिषद असेल, ठीक आहे ना. हे प्रत्येक प्रदेशानुसार म्हणजे काय प्रत्येक भागानुसार तिथले प्रमुख पक्ष मानले जातात. पुढे बघा खाली प्रश्नाचे थोडक्यात उत्तर द्या. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय, मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत बघा मित्रांनो, ठीक आहे ना. व्हेरी IMP क्वेश्चन आहे ती, हे क्वेश्चन तुम्ही टिक मार्क करून घ्या, कारण याचे तुम्हाला 100% याच्यावरती क्वेश्चन विचारते, बरोबर. आता सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय का ज्या सामाजिक बाबींमुळे विचारांमुळे व्यक्तीवरती वा काही लोकसमूहांवरती अन्याय होतो किंवा त्या बाबी वा त्या विचार नष्ट करणे, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे, अशी धोरणे आखणे, जात धर्म भाषा लिंग वंश जन्मस्थान संपत्ती इत्यादीवरती आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे, सर्वांना विकासाची समान संधी देणे, बरोबर ना. काल हा क्वेश्चन, हे दोन्ही क्वेश्चन आपण काल बघितले होते, कालच्या क्वेश्चन पेपरमध्ये दोन्हीही क्वेश्चन आपण ऑलरेडी बघून घेतलेले आहे ती, बरोबर आहे. त्यामुळे मित्रांनो लक्षात घ्यायची, उत्तरं पाठांतर करा आणि 100% सांगतो तुम्हाला याचा तुम्हाला पुढच्या पेपरला म्हणजे आता जो सोमवारी तुमचा पेपर होणार आहे, या पेपरसाठी 100% उद्याच्या पेपरला तुम्हाला फायदा होणार आहे. नीट अभ्यास करा, जे सांगितले तेच करा. पहिली क्वेश्चन पेपर पूर्ण बघून घ्या, ही क्वेश्चन पेपरमध्ये जे तुम्हाला क्वेश्चन दिले तेही टिक मार्क करून घ्या आणि वेळ आले तुमच्या जर कमेंट माझ्याजवळ पोहोचल्या तर तुम्हाला डायरेक्टली पुस्तकातून प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्हाला हे क्वेश्चन तुम्हाला IMP क्वेश्चन टिक करून दिले जातील. ओके, सगळ्यांनी चांगला अभ्यास करा, ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, पेपर सोडवताना घाई करू नका, व्यवस्थित कोणती घटना कोणता कायदा किंवा काय असेल, ठीक आहे ना, कधी झाला कोणती घटना कधी झाली, नीट लक्षात ठेवा आणि चांगल्या प्रकारे उत्तरं द्या. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो, आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर IMP क्वेश्चनचा अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा, नक्कीच त्यावरती व्हिडिओ बनवायचा उद्याकडे एक प्रयत्न केला जाईल. ओके, चला बघा हे बखर वगैरे काय दिले ना, बखर म्हणजे काय, हे खूप IMP क्वेश्चन आहे, पर्यटन वगैरे, ठीक आहे. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि सर्वांना जय महाराष्ट्र.